नमस्कार. ट्रॅडिशनल कुकिंग स्टोरीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण आहे ना मिंट चिकन 65 बनवतो आहे. म्हणजेच आपण पुदिना वापरून 65 बनवतो आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. तर या रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी एका बाउलमध्ये 250 ग्रॅम म्हणजेच पावशर बोनलेस चिकन घेते. चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ, 3 चमचे आलं लसणाची पेस्ट, 4 चमचे पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट, 2 चमचे हिरवी मिरचीची पेस्ट, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने चिरून घ्यायची आहेत, 1 लहान चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, चिमूटभर काळी किंवा पांढरी मिरी पूड घालायची, पाव कप दही, 4 चमचे तांदळाचे पीठ आणि 1 कप कॉर्नस्टार्च घालायचा आणि याला मिक्स करून घ्यायचं. हे बघा, असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळे मसाले आहेत ना ते सगळे चिकनला व्यवस्थित लागायला पाहिजेत. आता मला वाटतं की यामध्ये थोडा कॉर्नस्टार्च कमी आहे, तर मी थोडा 2 टेबलस्पून एवढं कॉर्नस्टार्च यामध्ये ॲड करते. आपल्याला थोडा फूड कलर वापरायचा आहे. 1 चिमूटभर हिरवा फूड कलर यामध्ये घालते. आता आपण याला मिक्स करून घेऊयात. हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित असं चिकनला मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे मसाले आहेत ते चिकनला व्यवस्थित लागले पाहिजेत, व्यवस्थित कोटिंग आलं पाहिजे. तर हे बघा, आपलं चिकनला सगळे मसाले कोट करून झाले आहेत. तर आपण याला आता मॅरिनेटसाठी ठेवायचं आहे. एक अर्धा तास आपण याला मॅरिनेशनसाठी साईडला ठेवूयात. चिकन मॅरिनेट करून अर्धा तास झाला आहे. आता याला आपण फ्राय करायचं आहे. तर आपण आता कढईमध्ये तेल घालूयात. तेल गरम झालं आहे. आता या तेलामध्ये तळण्यासाठी आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते यामध्ये एक एक पीस सोडूयात. चिकन व्यवस्थित एकसारखं असं तळून घेऊयात. चिकन तळून झाले. आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर हे बघा, गरमागरम असं मिंट चिकन 65 बनवून तयार झालेलं आहे. काय दिसतंय, वा मस्तच, काय घमघमाट सुटला आहे. तुम्ही कधी मिंट चिकन 65 बनवलं आहे का? आणि जर बनवलं नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आणि जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या ट्रॅडिशनल कुकिंग स्टोरीज या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.